मला वाटलेलं की एक व्यक्ती आमचं स्वागत करेल विरारला आल्यावरती, पण तो व्यक्ती बघा. बडी आंखें और मुंह छोटा सा. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. हो मिनिस्टर गांधीकर काहीतरी. टॉर्च वगैरे नको लावूस, बंद कर. टॉर्च थोडासा तोंडावरती नको हे करू असं बोलते. गुड मॉर्निंग गाईज. सो आता आम्ही आलो आहोत विरारला. आणि एवढं सकाळी विरारला येऊन काय फायदा. आम्ही 8 वाजता लिटरली ते टच झालो आहेत. आम्हाला वाटलेलं की एक व्यक्ती आमचं स्वागत करेल विरारला आल्यावरती, पण तो व्यक्ती बघा बघा अजून उठला नाहीये विराज. आम्हाला येऊन एकटाच झाला, पण ती व्यक्ती बघा किती झोपेमध्ये मग्न आहे. जरासा पण हलत डुलत नाही आहे अजिबात. एवढं त्याला गुदगुल्या केला आम्ही, एवढं त्याला उठवलं, काय फायदा नाही झाला त्याचा. बघा काहीच फायदाच नाही आहे, उठतच नाही आहे विराज. आता आम्ही चाललोय. आता आम्ही विचार करतोय की आता आम्ही रिटर्न जाऊ, कारण विराज उठत तर नाही आहे. मग आता येऊन काय फायदा विराजसाठी ना. मग आता आम्ही विचार करतोय चल जाऊया म्हणून रिटर्न. तुपामध्ये फ्राय करून छान लागतात असे. काय तुम्ही ट्राय करून बघा. रताळी बघू. तुपामध्ये फ्राय करायची थोडीशी. मग A few moments later. मामाची टेक्निक विराजला उठवायची, डायरेक्ट टॉयलेटमध्ये घेऊन जायचं. डायरेक्ट विराजला टॉयलेटमध्ये घेऊन जायचं म्हणजे विराज ऑटोमॅटिक उठतो आमचा. खूप दिवसांनी, म्हणजे आत्ताच मी भाऊबीजला येऊन गेली, त्याच्यानंतर आता परत आली आहे. आणि कारण रिझन पण तसं आहे, त्यासाठी मी इकडे आली आहे. तुम्हाला रिझन कळेल मी इकडे का आली आहे ते. फक्त ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा, काहीतरी सरप्राईज असणार आहे ना संचिता. तर ॲक्च्युली आम्ही 3 वाजता उठलो. 4:45ची ट्रेन पकडली आणि ती डायरेक्ट दिवा बोईसर नाही, ती बोईसर ट्रेन होती डोंबिवलीवरून. तर डायरेक्ट आम्ही दिव्याला उतरलो. म्हणजे इतक्या सकाळी 3 वाजता उठलो आम्ही लिटरली. रात्रभर अजिबात झोपच नाही आली आम्हाला, कारण जायचं आहे मामाकडे जायचं आहे, या ह्याच्यामध्ये झोपच नाही लागली. म्हणजे आम्ही जागच होतो, झोपलोच नाही आहे. सो फंक्शनला थोडंसं टाईम आहे आता. मग आम्ही आता थोडंसं रेस्ट करतो, फ्रेश वगैरे झालं, थोडंसं चहा नाश्ता केला आणि आता थोडंसं आराम करतो, म्हणजे कसं बरं वाटेल, नाही तर परत डोकं वगैरे दुखेल. सो यासाठी. तुला माहीत नव्हतं विराज आम्ही आलो आहे? माहिती होतं. खरं सांग विराजा, माहिती नव्हतं तुला आम्ही आलो आहे? तुला आमचा आवाज पण नाही आला जरा पण? आम्ही एवढं विराज करत होतो, आम्ही एवढं गुदगुला करत होतो, ना आला? पहाड़ों के ऊपर जंगल के पास देखो कौन अपने शहर आया यार. विराज परत ये. 1 2 3 स्टार्ट. पहाड़ों के ऊपर जंगल के पास देखो कौन अपने शहर आया यार. निंजा हथौड़ी अपने घर आया यार. बड़ी आंखें और मुंह छोटा सा. पुढे काय? बड़ी आंखें और मुंह छोटा सा. हाँ. निंजा हथौड़ी अपने घर आया यार. कुठलं वाला? ते आता केलेलं मला. बड़ी आंखें और मुंह छोटा सा. अरे वरतून का चढतोय आपण?
सो गाईज आता आम्ही आलो आहोत कुठे माहिती आहे तुम्हाला? तुम्हाला कसं माहिती असणार ना. सो ॲक्च्युली माझ्या मामाने रूम घेतली आहे. सो त्याचा आज गृहप्रवेश आणि वास्तुशांती या दोन्ही पूजा आहेत. सो त्यासाठी आम्ही एवढं सकाळी लवकर उठून इकडे आलो आहे फायनली. आणि आम्ही दोघींनी फर्स्ट टाईम मामाची रूम बघितली. याआधी यांचं काम चालू होतं फर्निचरचं वगैरे, तेव्हासुद्धा आम्ही कधी आलो नाही. सो संचिता आय थिंक सो आलेली आहे आधी, बट मी फर्स्ट टाईम आली. आणि खरंच खूप छान सुंदर असं रूम आहे मामाचं, खूप छान आहे. आणि जवळ आहे अगदी, म्हणजे आमचं जे जुनं घर होतं ना त्याच्या अगदी जवळ आहे, जास्त काही लांब डिस्टन्सवरती नाही आहे. आणि एकदम एवढं मला आवडलं आहे ना, म्हणजे इकडे आल्यावरती एवढं असं एकदम पॉझिटिव्ह वाटतं आहे. आणि हवा एकदम खेळती राहणारी आहे. सो छान एकदम स्ट्रक्चर आहे. माझा रूम आहे, तुम्ही दोघं माझा स्टडी टेबलच्या इथे नको उभे राहा. का? मास्टर बेडरूम तिथे राहा, हॉलमध्ये राहा, किचनमध्ये राहा. चल बेडरूममध्ये कोण नाही आहे तुम्ही तिथे करू शकता. मग त्या बेडरूममध्ये तर कोण येत पण नाही, मग तिथे तरी जावा ना. पण इथे जायचं आम्हाला. तू काय स्टडी करतोस का सांग जरा. बाबू रडतोय आता. मगाशी मस्त होतं खेळ. इकडे 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 इकडे. केवढी जण आहे इथे बाबू गप्पा मारायला? केवढी जण आहेत? सज्जाचं इंग्लिश गाणं इथे बघ. हाय कर. हाय. हॅलो. नाव काय तुझं? नाव काय? ओके. गजाननाय नमः. ॐ लंबोदराय नमः. ॐ शूर्पकर्णाय नमः. ॐ विघ्नहर्ताय नमः. गौरी हर को मांगल्ये गुड़लड्डू साई सुरवर को महिमा कहीं न जाए लागतो पद को. जय देव जय देव जय जय श्री गणराज विद्या सुखदाता. धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता. जय देव जय देव अष्टौ सिद्धि दासी संकट को भई. विघ्न विनाशन मंगल मूर्त अधिकारी. कोटि सूरज प्रकाश ऐसी छवि तेरी. कंठस्थल मस्तक झूले शशि बिहारी. जय देव जय देव जय जय श्री गणराज विद्या सुखदाता. धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता. जय देव जय देव भावभजन से कोई शरणागत आवे. संतन संपद सबही भरपूर पावे. ऐसे तुम महाराज को अति भावे. सारी नंदन ऋषि गुण गावे. जय देव जय देव जय श्री गणराज विद्या सुखदाता. धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता. जय देव जय देव. बाबू झोपायचं नाही तुला? झोपायचं नाही आहे? ए बाबू नाही झोपायचे तुला? कधी झोपणार तू? कधी जोजो करणार? आवाज आहे ना इथे खूप. हो बघतो बघ. 90 डिग्री टर्न होतो ना बाबू तू. जयदेव करा. कसे करतात बाबू जयदेव? दाखव कसे करतात. जयदेव कर
हो पाहिजे पाहिजे पाहिजे. पकडा पकडा पकडा. हो गप्पा मारायचे गप्पा मारायचे. हो खूप सारे गप्पा मारायचे. कसे कसे बडबड करतो. दाखव 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 कसं करतो. जयदेव बाप्पा गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया. कसं करतो बाबू तू. कसं करतो कसं करतो. दाखव 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 दाखव. ऐकतो ना तो सर्व. कोणी उचलून नाही घेत बाबूला. हो हो उचलून नाही घेत कोणी. कोण नाही घेत उचलून. का नाही घेत बाबूला उचलून. का नाही घेत. का नाही घेत कोणी उचलून. नमस्कार बहिणी. काय आहे जेवायला. आमचा प्रसाद होतोय. प्रसाद होते प्रसाद. आम्ही तुम्हाला प्रसाद देणार आहे. हो मिनिस्टर गांधीकर पैठणी. ते आता तिथे कुरकुरा वाजवते आहे ना. आजूबाजूला माणसं आहे. माणसं पाहिजे. आणि एकटा असला ना बापरे त्याला कुठे एंटरटेनिंग होतं सर्व. हा टाटा टाटा बाय बाय टाटा टाटा बाबू. मेडल आलाय तो. हो अरे हर्षू मावशी आली आहे. अथर्व कुठे. अथर्व कुठे. अथर्व क्लासला गेला. तर पूजा वगैरे झाली आहे. सर्व छान झाली पूजा वास्तुशांतीची. आणि सगळे पाहुणे जे आले होते ते सुद्धा गेले. आणि आता आम्ही विचार करतो आहे कारण आमचं जे जुनं घर आहे ते पण जवळच आहे अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरती. सो ॲक्च्युली आता आम्ही विचार करतो की आजची रात्र आम्ही इकडे स्टे करू कारण नवीन घर आहे आणि असं बंद लॉक करणं चांगलं नाही वाटत कारण ते वास्तुशांतीचं जे घट वगैरे आहे ते बसवलं आहे. सो आम्ही विचार करतो की आजची रात्र आम्ही इकडेच येऊ झोपायला आणि सर्व एन्जॉय करू. थोडंसं गेम्स वगैरे काय असेल ते खेळू. थोडंसं सेलिब्रेट करू फॅमिलीसोबत इन शॉर्ट. सो असा विचार करतो आहे. तर बघू आता हे असं सगळ्या कपड्यावरती तर नाही स्टे करू शकत. तिकडे सगळे कपडे आहेत. सो सर्व आवरून जेवून मग तिकडनं आम्ही इकडे येऊ. आजची रात्र इकडे झोपू. मजा येणार आहे. सो ब्लॉग शेवटपर्यंत नक्की